4 ओव्हरची मॅच आहे. चला पंच सामना सुरू करायचा लगेच. सचिन आणि सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झालेली आहे. चेतन म्हात्रे आणि सचिन म्हात्रे सलामी जोडी. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे के सरांचा आवाज पहिल्या 4 षटकासाठी. यानंतर दुसरी फेरीतील दुसरी मॅच असेल. मोठी देसाई एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला संगम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच निळचेबी आणि सागाव लढतीला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस आला, कवसला ड्राइव्ह केला आणि बॉल निघालाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. नोंद घ्या. अर्थातच सेकंड राऊंड मधील प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळतात. मिलिंद म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. सागाव इन ॲक्शन आहे. सेकंड राऊंड. चेतन आणि सचिनची जोडी सागावसाठी आपल्याला आघाडीला पाहायला मिळतात. पहिला सामना जबरदस्त खेळ सागावने केला, निळजेने देखील. दोन्ही टीम्सने चेस करत असताना मॅचेस जिंकलेल्या आहेत. एक्स्ट्रा कव्हर ठेवलंय चेतन यांच्यासाठी बाहेर आणि ऑनसाइड मिड विकेट. पुढचा बॉल जयेश लॉफ्ट केलाय, मिड ऑन आत, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल पहिल्या बाउन्स वरती, चौकार. नऊ धावा. सुरुवात चांगली झाली. 2 चौकार पहिल्या 3 बॉलमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाले. एक कवचला आला जो सचिनने मारला होता. देन स्ट्राईक जशी आली ती चेतन यांच्याकडे लॉफ्ट करत असताना. आता परिवर्तन फिल्डिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 15 मिनिटांचा तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. महत्त्वपूर्ण सूचना. एज आउटसाइड एज. शॉर्ट थर्डकडे बॉल चाललाय. 1 धाव तर इथे आणि एका धावेसोबत स्कोर सध्या आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. बरोबर आपण जर बघितलं तर 11:18 या मॅचला सुरुवात झालेली आहे. वेळेकडे लक्ष असू द्या. विदिन 15 मिनिट्स पहिली 3 ओव्हर. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सध्या तरी जो टाइम अलर्ट आहे 10. 2 बॉल बाकी आहेत. पॉवर प्ले मधले जशने पहिल्या मॅचमध्ये षटकांना नंतर कमबॅक केलं होतं. इकडे 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढे आला ऑन साइड वळवल्या बॉलला. गॅप मध्ये बॉल मिड विकेटच्या सीमा पार, सचिनचा चौकार. चांगला फटका. चौकार दुसरा सचिनचा आणि या 2 चौकारांनिशी सचिनच्या चेतनचा एक धावा. 14. स्टार्ट चांगला भेटलेला आहे. 16.80 चा करंट रन रेट आहे.
पुढे आला पुन्हा खोलात बॉल भोवऱ्यासारखा गरंगळत सिली पॉइंटकडे. सचिनकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा नाबाद. सागा 40+. हे जरूर त्याने कमबॅक करून दिलं होतं. षटकार नंतर इकडे थोडंसं मागडे षटक 15 धावा आलेत आणि सेकंड ओव्हर मध्ये आलेत ते श्रीराम. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कोरा ठेवून कवचला बाहेर ठेवलंय सचिन. बॅकफुट पंच. गॅप मध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हरचा धावतोय कव्हरचा फिल्डर. मात्र शेवटच्या क्षणाला बॉल त्याला भेदून गेलाय. चौकार. विनायक पाटील जे सागावचे त्यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आहे. सागाव संघाच्या कोणत्याही फलंदाने 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस त्या फलंदाला दिलं. ओव्हर टू करण सर. चौकार. 4 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 19. थांबला. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं. बॉलला येऊ दिला. बाउन्स होता. वेग होता बॉलमध्ये आणि देन आपण बघितला फटका सचिन कडून. वेग आहे धावांचा. पहिल्या 7 बॉलमध्ये 19 आणि न्यूझीला खास करून ही ओपनिंग पेअर पार्टनरशिप फोडावी लागेल. पुन्हा जागा बनवली. थोडासा लेट खेळला. कट करतात. चूक झाली होती. थर्ड मॅन मागून येतंय. 1 धाव त्यामध्ये सिंगलने. स्कोर सध्या आपण पाहत आहोत 20 या आकड्यावरती. प्रिव्हियस मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत येत असताना आपण बघितली. चांगला संघर्ष होता. संदप आणि नारिवली. कल्याण डोंबिवली अशा 40+ क्रिकेटमधले 2 ग्रेट रायव्हल्स आहेत. नारिवली आणि संदप. मागच्या काही सीझनमध्ये जबरदस्त काम अजित देसाई यांचं आगमन झालंय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांनाही आपण ऐकत आहोत. स्कोर सध्या 20. प्रोजेक्टेड स्कोर 60 दाखवते. त्याचं कारण आहे की जो स्टार्ट स्टेप आउटून लॉफ्ट करायचं होतं. ऑफ स्टम्पचा बाहेरचा बॉल विथ अँगल ओव्हर द विकेटने आणि आय थिंक इथे ब्रश झाला बॉल. ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने आले. थोडासा लांब होता. ब्रश नाही झाला. बॉडीपासून फारच लांब. विथ अँगल. 20 धावा आहेत. बॉल 3 आणि बाकी. उडवला बॉल. मिड ऑफचा वरतून काढलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये फिल्डर येत आहेत तिकडे. रामनाथने बॉलला स्टॉप केलं. उचलून थ्रो करतील. धावा 2. चांगली फिल्डिंग आता कारण जसा त्या रोडवरून बॉल त्या बाजूला जात होता त्याचा बाउन्स कमी झाला आणि तो कार्पेटने जात होता. त्यामुळे शेवटच्या क्षणाला ज्या वेगाने ते धावले होते त्याच वेगाने वाकून उचलणं थोडं कठीण होतं. धावा 2-2 धावसंख्या सध्या 22. 2 बॉल आणि बाकी सेकंड ओव्हर मधले दोन्ही बॅटर अटॅक करत आहेत. खास करून प्रत्येक बॉलवरती कवच लावेत खेळल्यात. इनफिल्डच्या वरतून फिल्डर डीप मध्ये आहेत. बॉलवरती येत आहेत. डबलला चान्स इथे घेतली आहे. रनआउटची चान्स देखील आहे. थ्रो येतोय आणि चेतन मात्रे देखील 2 धावा. वन्स अगेन धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. इकडे या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 50ला आता या कंडिशनमध्ये मॅच चांगली होईल. मी म्हणेन 50 रन जर पहिल्या सेशनमध्ये बनतात तर त्या मात्र ती मॅच कुठे का होईना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील थोडे का होईना जरूर असेल. जर फर्स्ट सेशनमध्ये 50+ धावा होतात. लास्ट बॉल. सेकंड ओव्हर. श्रीराम ऑन साइडला वळायचा होता आणि इथे का बसलेत पायचीत. 24ला पहिला धक्का बसलाय. सागावला. चेतन मात्रे आउट.
दृश्य सध्या तरी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. हक्काचं आपल्या अंबार्लीकरांचं मैदान आणि त्या मैदानावरती तर या दरम्यान आपण पाहतोय सागावचे हरिचंद्र ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. तर हरिचंद्र ठाकूर यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू करण सर. विंगम असे दृश्य आणि जबरदस्त लश ग्रीन आउटफील्ड, त्यामध्ये ही खेळपट्टी, लख असा प्रकाश, बाजूला पसरलेल्या अंधारामध्ये चमकणारे मैदान. पहिली रचनी आहे. धावा 24 2 ओव्हरचा खेळ संपला. सागाव आणि नीजे मध्ये मॅच आहे 40+. आजचा फॉर्मॅट उद्याही 40+ तुम्हाला जरूर 8 संघ पाहायला मिळणार आहेत. उद्याचा शेड्यूल आम्ही जरूर तुमच्यापर्यंत आणू. मात्र आता वेळात मॅचच्या दिशेने आले देवानंद. फॉलो केलं होतं बॉलला, पंच केला, बॉल झाला कवचला, डीपमधून फिल्डर आलेत, एकच धाव. थर्ड नंबर वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटर संदीप पाटील, तथाशेठ पाटील यांच्याकडून अर्थातच त्यांच्या आईच्या नावाने स्वर्गीय शेवंताई पाटील यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयांचं कॅश प्राईज झालेलं. रेग्युलर जेव्हा जेव्हा संघ खेळतो नियोजन तेव्हा पारितोषिक असतात 40+. 1100 त्यांचा लकी क्रमांक आहे. 1111 का 25 धाव आहेत. संदीप पाटील नवीन बॅटर. बॅकफुट लेकडे पंच केलाय, बॉल चाललाय कव्हर्स मध्ये, फिल्डिंग इकडे चांगली झाली, थ्रो येतोय, चांगली फिल्डिंग केली आहे या संपूर्ण सेशन मध्ये आतापर्यंत. जो कव्हर्सला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय निळजेचा मच्छिंद्र. धाव पुन्हा एका धावेने, धाव संख्या 26. ओपनिंग सेरेमनी, याच ट्रॉफीसाठीचा संघर्ष आणि पार्कुलर्स सध्या तरी चमकत आहेत तितक्याच ट्रॉफी चमकत होते आणि प्रत्येक आमच्या गेस्टच्या चेहऱ्यावरची स्माइल ती देखील चमकली. बॅटचा चेहरा उघडलाय, मिस टायमिंग, मच्छिंद्र आलाय, कॅच झाली ड्रॉप. चांगला अटेम्प्ट, बॅलन्स नव्हता शेवटला जेव्हा बॉल हातात आला त्यामुळे ती कॅच ड्रॉप झाली आहे. सचिनला जीवनदान. धावा 2. 28 वरती सध्या सागावचं धाव फलक. आकर्षक या ट्रॉफीज युनिक आहेत फार. आता तुम्हाला मंचा समोर आमच्या पाहायला मिळतील त्या मालिकावीरची बाईक शाईन आणि त्यासोबत या बायसिकल्स. उडवला, हाफ फॉली होता, डाऊन दी ग्राउंड चाललाय, लॉंग ऑन, तिकडे कॅच ड्रॉप. हरीश पाटील कडून कॅच ड्रॉप झाले. सलगचा दुसरा बॉल, सचिनला जीवनदान आणि या 2 जीवनदानांसोबत सचिन 19 वरती पोहोचला तर सागाव टीम 29 आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले, हवेत बॉल आणि तिकडे लॉंग ऑनला रेश आला होता. गोलंदाज देवा आता फिल्डर्सला म्हणतील की रिश का गाना सुनोगे. सलगचा दुसरा बॉल होता. बॉलर्स मेहनत करत आहेत, क्षेत्ररक्षणाची साथ पाहिजे तरच तुम्ही ऑपोनंट टीम वरती करू शकता मात. लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन, गॅप मधून बॉल काऊ फेसला क्लिअर करत असताना अंपायरचा सिग्नल आलाय. हा येतोय तो षटकार. ऍक्शन रिप्ले, बाउंड्री रोपचा त्या बाजूला एक्झॅक्ट बाहेर पडला बॉल. 6 धाव संख्या 35 वरती पोहोचले. ऍक्शन रिप्ले, पिक केला, ऑप्शनचा फारच बाहेरचा बॉल होता, खेचून मारलाय. जबरदस्त सेट संदीप यांच्याकडून. वन्स अगेन डाऊन दी ग्राउंड, धनुष्य बाणासारखा सरळ ऍज अ ॲरो डाऊन दी ग्राउंड गेलाय. इकडे आला आता तो चौकार. ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 39. ऍक्शन रिप्ले, प्रिव्हियस बॉलचा क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर देवानंद यांच्याकडून. मात्र बॉल थोडासा रेंज मध्ये गेला संदीप यांचा आणि ते बॉल डाऊन दी ग्राउंड गेलाय. वेदांत पाटील यांचे चिरंजीव आहेत जे रेग्युलर क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ करतात. सचिन रेग्युलर क्रिकेट गाजवून आलेले आहेत नुकतेच या सीझन मध्ये, मागच्या सीझन पासून आय थिंक. आणि मिलिंद मात्रे आता सेकंड मॅच साठी अवेलेबल झालेले ते देखील. 3 ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 50च्या पुढे जर गेले ॲडव्हान्टेज असेल ते सागावकडे जेव्हा ते धावसंख्या डिफेंड करण्यासाठी उतरतील. 50च्या आतमध्ये रोखतात मॅच टाईट होऊ शकते आणि ते आज
5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चारही मॅचेस, पहिली मॅच 51, सेकंड मॅच 40, थर्ड मॅच 49, फिफ्थ मॅच 52. अवघ्या 3 रन्स फक्त सेकंड मॅच मध्ये 40 होते. 39. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी उपस्थित राहा टीम मोठी देसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संदप. लेट स्वप्नील पाटील, हनुमान मोठी देसाई आणि पाटील 11 संदप यांच्यामध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. चला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकलेल्या तुम्ही, आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ऑन साइडला टर्न करायचा होता, चान्स घेतली आहे संदीपने, नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता धाव मिळते, डायरेक्ट हिट झाला, मिस. सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतो. लेग बायज, येस. ऍक्शन रिप्ले, येस. लेग स्टम्पला पिचिंग आहे, त्यामुळे अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. तुम्ही राऊंड द विकेट न्या, तुम्ही ओव्हर द विकेट न्या. बॉल जर लेग स्टम्पच्या लाईन मध्ये पिच झाला तर बॅटर सेफ आहे, क्रिकेट सांगतं. एज कॅच ड्रॉप आणि सिंगलला चान्स. 2 बॉलवरती 2 सिंगल, 2 वेळेला दोन्ही बॅटर्स बचावलेत. सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 41. चांगली गोलंदाजी श्रीराम यांच्याकडून. सेकंड ओव्हर मध्ये राम होते, आता श्रीराम आलेले आहेत. हे बॉलिंग युनिट आपल्याला पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त पाहायला मिळालं होतं, जेव्हा न्यूजेच्या अगेन्स्ट पिसोली संघ खेळला होता. फक्त 40च धावा होत्या. पुढे आलाय कमी गती, लेंथला पिक आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेचा बार. मात्रेने मारलाय षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीन वरती. एम्प्टी स्वी याद्वारे लेंथ पर्यंत पोहोचला, बॉलला वळूच दिलं नाही आणि उचलून फेकून दिलंय. 47, 47, 3 बॉल बाकी. ओहो, शॉर्ट बॉल जरूर मागे. वा, सुपर. किशोर थर्ड मॅनला होते, जर पायाला लागला नसता तर थेट साइड स्क्रीनला लागला असता बॉल. बाईट्स, 1 धाव. सिंगलने स्कोर सध्या 48. बॅटर बीट झाला होता, बाउन्स होता, बॉलमध्ये कट करायचं होतं, मागे थोडासा सरकला होता, मात्र विकेट किपर कडून देखील चूक झाली. देन थर्ड मॅनने पा, जर तिकडे ते फिल्डर नसते किशोर तर बॉल मात्र थेट निघून गेला असता. 48 धावा झालेल्या, 2 बॉल बाकी. ओहो, अर्ली बॅट स्विंग, कमी गतीने टाकलाय. स्लॉगर स्पेशलिस्ट बॉलर आहे श्रीराम. कमी गती ही, येस, राईज देखील झाला बॉल. पुल करत असताना मात्र जरूर इकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. शेवटचा एक बॉल. वेदांत, वा, षटकार जो गेला होता, बॉल घेऊन आलेले ते प्रेक्षक म्हणून आपण जरूर घटक आहोत सध्या तरी. आणि हे प्रत्येक गावकऱ्याला माहीत असतं, जेव्हा जेव्हा त्यांचा गाव खेळत असतो, त्यांची टीम खेळत असते, खास करून काही असे मुबलक प्रेक्षक असतात जे कधी स्टँडमध्ये बसत नाही. त्यांना माहिती इकडे षटकार जास्त जातील, तिकडे ते बॉल आणण्यासाठी उपस्थित असतात. काय घडलं आता पाहूयात. वाईट चॅपेल बॅटिंग करत आहेत आणि अंपायर कडून देखील सिग्नल आलाय वाईट. डाऊन द लेग. धावा पोहोचल्यात 49 वरती. 50 ज्या पाहिजे होत्या, तो आकडा आता तर सध्या लागलेला आहे. त्या पुढे किती लागतात पाहूयात. उडवलाय, मिस टायमिंग. काउफेस, रामनाथ, व्यवस्थित बटरफ्लाय कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये 49 ला 2 डाव संपला. सागावचा 50 चा चेस आहे निळजेबी या संघासमोर. आपण जेव्हा टॉस कडे, एका बाजूला संदप, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई. हॅलो, तर टॉससाठी यायचे मोठे देसाईचे कॅप्टन आणि पाटील संदप संघाचे कॅप्टन टॉससाठी या. दोन्ही संघाच्या संघांना एक टॉससाठी लवकर यायचे. संदप 40 प्लसचे कॅप्टन आणि मोठी देसाई 40 प्लसचे कॅप्टन टॉससाठी यायचे.
चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या लवकर जरा. एक सत्र संपलंय. सातत्याने आपण नितीन सूचना करतोय. रमेश येत आहेत. चला मोठी देसाई 40 प्लसचे कॅप्टन टॉससाठी या. $49 धावा सागाव संघाने केलेल्या आहेत. निर्जय संघाला 50 चेस करायचे आहेत. रमेश आलेले आहेत. चला स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील जयवर्मन मोठी देसाई कॅप्टन या लवकर प्लीज. चला टॉससाठी यायचं आहे. मोठे देसाई 40 प्लसचे कॅप्टन लवकर या जरा. तर हरिचंद्र ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस केला जातोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. मिलिंद म्हात्रेने बघा या स्पर्धेत जर हॅट्रिक घेतली तर हरेश म्हात्रे यांच्याकडनं 2,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल मिलिंद म्हात्रे यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी. अजित देसाई यांचे आगमन झाले. आमचे सहकारी समालोचक त्यांचे हार्दिक स्वागत. टॉस झाल्यानंतर लगेचच फक्त निर्णय विचारा आणि हरिचंद्र ठाकूर यांचा लगेचच सत्कार सुद्धा आपण करणार आहोत. हॅलो टॉस विन झाला. आपण तर संदप 40 प्लस संघ फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. तर हरिचंद्र ठाकूर यांचा आपण सन्मान करूया. हरिचंद्र ठाकूर यांचा सन्मान करतोय. ओ टू कॉम्बॉक्स नितीन कांत धन्यवाद. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय स्वर्गीय येसुबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार स्मिथ प्रेम भोईर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय आणि 50 धावा इथे चेस करायचे. ते निर्जय 40 प्लस संघाला 4 षटकांमध्ये सलामी जोडी आपण पाहतोय. सलामीला येत असताना आपण पाहतोय श्रीराम आणि देवानंद पाटील ही सलामी जोडी आपण पाहतोय. बऱ्याच वेळा आम्ही सातत्याने चर्चा करतो तुमचा 12वा खेळाडू सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळे योग्य डिसिजन ज्यावेळी स्क्रीनवर दाखवला होता 12 खेळाडू असल्यानंतर त्या गोष्टी चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतात. हरेश म्हात्रे यांच्याकडनं बघा मिलिंद म्हात्रे यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2,500. कारण हरेश म्हात्रे स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत सागाव संघाचे आणि त्यांनी पारितोषिक लावले मिलिंद म्हात्रे यांच्यासाठी. 50 धावा चेस करायच्यात. पुढच्या मॅचमध्ये पाटील 11 संदप 40 प्लसने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठी देसाई संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. खेळाडू कक्ष तुम्ही चॉईस करून ठेवा. चला 20 मिनिटात इनिंग आपल्याला संपन्न करायची आहे. श्रीनाथ पाटील आणि अरविंद म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. श्रीराम स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला देवानंद पाटील ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ॲडव्होकेट ग्रुपच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आमचे सर्व वकील मित्र आणि ॲडव्होकेट विनायक पाटील यांनी पारितोषिक सुद्धा लावलं होतं मग अशी सलग 3 षटकांसाठी 1,000. फटका आपण पाहतोय वाईट लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक वेगाने आले तिथे.
चेतन म्हात्रे बघा ॲक्युरेट फेक आहे. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला. चेतन म्हात्रे यांनी जबरदस्त बॅटिंग केली. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर 2 धावा आपल्या पायामध्ये. 50 धावा चेस करायचे आहेत, होऊ शकतात. बॅटची एज लागली आणि फलंदाज श्रीरामची खेळी इथे समाप्त होईल. मिलिंद म्हात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किशोर पाटील. 50 धावा चेस करायचे आहेत. मिलिंद म्हात्रे यांच्याकडे व्हेरिएशन चांगले कटर्सचा वापर ते करतात. ऑफ कटर्स, लेग कटर्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यामुळे इथे विकेट त्यांना मिळाली श्रीरामची. 50 धावा चेस करायचे आहेत. पहिल्या डावात बरेचसे झेल ड्रॉप झाले. देवानंदच्या षटकात 2 झेल ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस, त्यामुळे धावसंख्या 49 झाली. 50 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालाय, संदीपने टॉस जिंकलेला आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या वरून बॉलला पाठवून दिलाय. सुनील काहीच करू शकत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. सहा धावा धापार कधी लागल्यात. निजे पोटी प्लस संघ 50 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करत असताना मिलिंद गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. चेंडू शॉट मिड विकेट वर आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. गोलने धावसंख्या पुढे सरकली ती 8 वरती. 50 धावा चेस करायचे आहेत. 8 झालेले आहेत. 19 बॉल मध्ये 42 अजूनही करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. चेतन मात्र डीप मधून आलेत. 2 धावा तोपर्यंत मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात धावसंख्या भावेश आम्हाला सांगतायत दुहेरी अंकामध्ये 10. चेंडू शिल्लक आहेत 18. 40 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. निजे 40 प्लस संघाला चला फिल्डिंग लगेच सेट करायची. सागाव 40 प्लस. चला चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. 18 बॉल 40 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. नाईट स्पर्धा आपण खेळतोय हे लक्षात घ्या. शशिकांत पाटील थोडेसे रिलॅक्स आहेत. त्यांनी पहिल्या मॅच मध्ये थोडासा आराम केलाय. संघाने सामना जिंकलाय. अठरा चेंडू 40 धावांची गरज आहे.
फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिलीये. बॉल जाईल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमा पार चौकार. मधून चौकार आलाय. इथे चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील कारण क्षेत्ररक्षकापासून बॉल थोडासा दूरवर होता. धावसंख्या आपण पाहिली तर 16, 34 धावांची जुनी गरज आहे. चांगला चेंडू होता. एक बंधुराज गोलंदाजी करतोय, दुसरा बंधुराज यष्टिरक्षक युवराज पाटील तुम्ही पाहतायत. पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा. इथे आपण पाहतोय अपील केलं आणि बघा बॅटची एज लागली होती. देवानंद पाटीलची खेळ इथे समाप्त होईल. युवराज पाटीलने बघा जबरदस्त झेल टिपला आणि मेन पंच अरविंद मात्रे यांनी लगेच बोट आकाशाकडे केला होता. फलंदाज बाद. चौथ्या बॉलवरती संदीपला विकेट मिळाली. अभिजित आले नवीन फलंदाज. अभिजित आलेले. चौदा चेंडू 34 धावा अजूनही करायचे आहेत. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करत आहेत. एक धाव इथे मिळेल वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 17. 14 चेंडू 33 धावांची गरज. चौदा चेंडू 33 धावांची गरज. ऑन साइडला खेळायचं होतं. व्हेरिएशन चांगलं आहे. लेदर बॉल क्रिकेट सातत्याने ते खेळलेले आहेत. आताच काही दिवसांपूर्वी अंडर 15 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. संदीप पाणी यांच्या माध्यमातून ते सुपुत्र वेदांत पाटील सुद्धा आपण पाहिलं तर चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळतात. फास्ट घ्या फास्ट प्लीज. पंच सूचना करतायत. 13 चेंडू आणि 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 13 चेंडू 33. संदीप शंकर पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. ए डिव्हिजन साठी सुद्धा भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत लेदर बॉलच्या माध्यमातून. शॉर्टर प्लेनचा बॉल होता. एक्स्ट्रेक्शन बघा ना काय जबरदस्त एक्स्ट्रेक्शन केलं युवराजने. 2 षटकांचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी केली. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. जबरदस्त गोलंदाजी. काय एका हातात बॉल पकडले. अगोदर आपण देवानंदचा झेल सुद्धा त्यांनी एका हातात पकडला होता. चेंडू शिल्लक 12 धावा करायचे 33. चला मॅच सुरू करा. पुढच्या दोन्ही टीम्सने रेडी राहायचे. संदीपने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाईला. किशोर पाटीलने 3 बॉल 3 षटकार मारले तर रमेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. बारा चेंडू 33 धावांची गरज. बारा चेंडू
रमेश गुप्ता ज्यावेळी गोलंदाजीला येतील बघा, सनी पाटील घारिवले यांच्याकडनं विकेट साठी 3000 रुपये असतील. रमेश तुमच्यासाठी. संदीप उर्फ बाळू आलेत गोलंदाजी करण्यासाठी. फिरकी गोलंदाज शफल झाले मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. संदीप शंकर पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्याप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला, ए डिव्हिजनसाठी सुद्धा क्रिकेट खेळले. सुरुवातीला आपण पाहिलं एक फिरकी गोलंदाज आणि एक चांगले बॅटर सागाव संघाचे ते राहिलेले आहेत. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. 40+ सध्या ते खेळत आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. हळूहळू दबाव वाढू लागलाय नीजे 40+ टीमवरती. सागाव संघाने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 52 धावा सहज चेस केल्या होत्या. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवलाय बघा. युवराज एस्टॅनच्या मागे होते. नोट आउट. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. बघा राकेश सुद्धा आलेत आमचे मित्र, मोठी दिसायचे. स्वागत आहे आपलं. मयूर देवकर सुद्धा आलेत का? क्या बात आहे मयूर, या स्वागत आहे आपलं. मोठी दिसे प्रीमियर लीग म्हणण्यात मयूर देवकर यांची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी ती स्पर्धा आयोजित केली जाते आणि इथे किशोर बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. नाही तर झटपट बॅटिंग करावी लागेल हिच्या टीमला, कारण की 10 बॉलमध्ये आता 33 करायचे आहेत. अजूनही 3 बॉल झालेले आहेत. बाळू जबरदस्त गोलंदाजी बघा. व्हेरिएशन काय असतं हे दाखवून देत असताना संदीप उर्फ बाळू या मॅच मध्ये आपल्या पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेकलेत, एकही धावा नाही. हा ऍक्शन रिप्ले बघा. राईट ओव्हर द विकेट. कटरचा वापर ते करत बघा. चेंडू फिंगर रोल केले संदीपने आणि बघा डॉट बॉल. पहिल्या मॅच मध्ये नव्हते, आता पहिल्याही मॅच मध्ये तरी गोलंदाजी चांगली केली. रमेशने चांगली गोलंदाजी केली. हाही चेंडू चांगला आहे. 5 चेंडू डॉट आलेत. मेडन षटक पाहायला मिळेल का? संदीप उर्फ बाळू आणि मेडन षटक टाकलं तर विनायक पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ॲडव्होकेट विनायक पाटील जे सागावचे आहेत त्यांच्याकडनं मेडन ओव्हरसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. शेवटचा बॉल आणि असं वाटलं होतं मेडन षटक येईल, मात्र युवराजने तिथे चूक केली आहे. फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. बॅटला बॉल लागला होता नक्कीच हरेशच्या आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त सागाव संघाने 18 धावा खर्च केल्या आहेत 3 षटकांमध्ये. आता त्यामुळे शेवटच्या षटकात 32 धावांची गरज आहे. ती टीम नीजे 40+ला. सहा चेंडू 32. सेमीफायनलचं तिकीट इथून मिळू शकतो सागाव 40+ला. चला जास्त वेळ नका घेऊ, सामना सुरू करायचा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत रमेश. विकेट हॅट्रिकसाठी रमेशला 3000 रुपये. सनी पाटील घारिवलीचे उद्योजक
सनी पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकला रमेशसाठी. तरी चायने भरपूर प्रसिद्धी दिली रमेशला. सागाव जर तुम्ही विचार केला, ज्या कंपनी आहेत सर्व कंपनीमध्ये त्यांचा चाय तिथे पोहोचला जातो. सकाळ दुपार संध्याकाळ. बघा रमेशने हॅट्रिक घेतली तरी सुद्धा हरेश मात्र यांच्याकडे सुद्धा 2,500 आहेत. पहिलाच बॉल वाईट. 6 चेंडू 31 म्हणजे 5 षटकार मारायचे हरेशला आणि 1 सिंगल धावून घ्यावी लागेल. 6 चेंडूमध्ये 31 करायचे आहेत. पण 40+ प्रीमियर लीग मध्ये झाल्या होत्या. सुभाष पाटील त्यांच्या टीमने जी 40+ ग्रामीण प्रीमियर लीग आयोजित केली होती, विकी शेलारने तो कारनामा केला होता खंबालपाड्याच्या. पाच चेंडू 31. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. 4 चेंडू मध्ये आता 30 करायचे. सचिन बघा ना किती वेगाने आलेत. सिंगल डब. सचिन लेफ्टी बॅट्समन आहेत बघा, त्यामुळे लगेच फिल्डिंग लावा प्लीज. अभिजित आलेत. चला चला घाई करायचे. 25 धावांची इनिंग सचिनने साकारली या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय स्वर्गीय येसुबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार स्मिथ प्रेम भोईर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पल सुद्धा मॅन ऑफ द मॅचला. लेग स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 4 बॉल मध्ये 29 करायचे. संजय ज्यावेळी आपण पाहिलं तर रमेशने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता धावा थोडेसे जास्त आहेत त्यामुळे गोलंदाजी असं वाटते खराब होते. 4 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय होऊ शकतं. आणि हे संदीप म्हात्रे सांगतायत की क्रिकेटमध्ये तुम्ही कधी हलगर्जीपणा दाखवू नका. त्यांना माहिती आहे असे मॅचेस बऱ्याच वेळा टर्नही होतात. लॉंग ऑफला चेतन म्हात्रे बघा पहिल्या मॅचचे हिरो. याच मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून सागावची स्पर्धा पाहायला मिळाली. क्रिस्टल ट्रॉफीज तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिले. मालिकावीर मधु पाटील होते संदप 40+ टीमचे. आणि देसाई संघ त्या स्पर्धेत चॅम्पियन होता. बेस्ट फिल्डर रमेश, म्हणजे यावर्षी रमेश पाटीलला सुद्धा 2 काली मासाई चषकमध्ये त्यांना बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला. रमेशने जबरदस्त फिल्डिंग केली या सीझनमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. बघायचंय सीमा पार जातोय. चौकार. सचिन मात्रे जर सहकार्य असेल खरंच आयोजकांना थोडंसं बरं वाटतं. नाही बाळू घेतील झेल. थांबा आवाज जोरात नका देऊ. फलंदाज बाद आहे. हरेची काही ते समाप्त झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला बॅट्समन लवकर या प्लीज. आणि संदर्भ संघ आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची. लक्षात घ्या सुभाष, कोणताही विलंब करू नका. तुम्ही चांगले आयोजक आहात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे चेंडू हवेत आहे मात्र धाव मिळणार नाही. आणि हा सामना जिंकत सागाव संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच घोषित करणार आहोत. बारा चेंडू मध्ये 25 धावांची खेळी करणारा सचिन मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सचिन लगेच या मॅन ऑफ द मॅच. बाकीच्या खेळाडूंनी सेकंड करा.